नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी भूमराज डोंगरे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली दंगल सिरीज सुरू आहे आणि या दंगल सिरीजच्या माध्यमातून आपण स्पेशल पोलीस भरतीकरिता एक संभावित प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून आपण गणितामध्ये पोलीस भरतीमध्ये 25 पैकी 25 गुण मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर याच्या आधी पण आपण व्हिडिओ घेतलेले होते. त्या जो मागचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये आपण काही क्वेश्चन नियमाप्रमाणे होमवर्कमध्ये दिलेले होते. ते क्वेश्चन आपण पाहू आधी होमवर्कमध्ये. तर बघा, वेळ न घालवता आपण क्वेश्चन कडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न होता? प्रश्न असा होता की 50,000 रुपयावर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% व तिसऱ्या वर्षी 30% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास किती होईल? असा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण सोडू. बघा काय म्हटलं, सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, किती पर्सेंट आहे? 10%. मग 10% म्हणजे 1/10. ठीक आहे, आधी पर्सेंटला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 20%. 20% म्हणजे 1/5 आणि 30% म्हणजे 3/10. ठीक आहे, आता आपल्याला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर चक्रव्याढ म्हणजे रास काढायचे. ठीक आहे, रास काढायचे. आता लिहून घ्या. काय होती रास? प्रिन्सिपल काय होती? ही असते प्रिन्सिपल आणि हा असते व्याज. आता असते व्याज असते इंटरेस्ट. अरे बा, आपल्याला काय करायचं आहे? किती? तर 10चा 11 होईल पहिल्या वर्षी, 10चा 11 होईल दुसऱ्या वर्षी, 5चा 6 होईल, 5चा 6 होईल तिसऱ्या वर्षी, 10चा 13 होईल, 10चा 13 होईल. ठीक आहे, अशा प्रकारे. तर ही काय असते? तर ही प्रिन्सिपल असते, ही प्रिन्सिपल असते आणि ही अमाऊंट असते, ही रास असते. ठीक आहे, चला तर गुणाकार करून घेऊ. 50 जाय 500. किती? 500. ही 50 जाय 500. त्याचा पण गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, 11 66. 66 गुणला 3 करायचं आहे. 66 गुणला 13 करायचं आहे. 13 सकम 78 8 8 7 13 सकम 78 आणि 7 किती? 85. 13 सकम 78 आणि 7 85. ठीक आहे, 85. ठीक आहे, चला तर आता विद्यार्थी मित्रांनो पहा, ही झाली तुमची मुद्दल. ठीक आहे, झाली तुमची रास. पण हा रेशो लिहिलेला आहे. आता मला सांगा, 500 साठी किती आपल्याला किंमत दिलेली आहे? 500 साठी आपल्याला दिलेलं आहे 50,000. म्हणजे किती पट झाली? तर पहा, 500 साठी किती दिले आहे? 50,000. तर 100 पट झाली ना? 100 पट झाली, बरोबर. किंवा असं करू शकता तुम्ही, किंवा याला असं करू शकता की बघा, असं करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर 500 म्हणजे किती? तर 500 म्हणजे किती? तर 500 म्हणजे 50,000. 500 म्हणजे 50,000. तर किती? 858 म्हणजे किती आहे? किंवा गुणाकार करा, तसंही तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, 50,000 गुणिला 50,000 गुणिला 858 भागिले किती? तर 0 कॅन्सल झाले. 5 1 5 किती उरले? तर 2 शून्य त्या साईडला लावून घ्या. ठीक आहे, 5 0. ठीक आहे, तर 85,800. किती आन्सर आहे तुमचा? 85,800. किती? ठीक आहे, ऑप्शन नंबर कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 1 85,800. ठीक आहे, हा होमवर्कमध्ये पहिला क्वेश्चन होता. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा होमवर्कमध्ये आपण काही क्वेश्चन दिलेले होते. बघा, तर होमवर्कमध्ये हा क्वेश्चन होता होमवर्कमध्ये. ठीक आहे, हा दुसरा प्रश्न होता होमवर्कमध्ये. तर बघा काय आहे प्रश्न, जर व्याजाचा दर 5%च्या ऐवजी 7% ठेवला तर 10 वर्षाचे व्याज 1,500 रुपये जास्त मिळते, तर मूळ रक्कम काढा. ठीक आहे, जर 5% ऐवजी किती ठेवला? 7% ठेवला तर व्याज किती मिळते? 10 वर्षामध्ये 1,500 रुपये जास्त मिळते, तर ती रक्कम होती. बघा काय म्हणताय, 5% ऐवजी 7% ठेवला म्हणजे आपण म्हणू शकतो किती पर्सेंट वाढवला? 2% वाढवला. म्हणजे हा तुमचा रेट झाला. आणि ह्या 2%मुळे 10 वर्षामध्ये किती रुपये जास्त मिळतात आपल्याला? तर किती रुपये व्याज जास्त मिळतो? तर 1,500 रुपये. मग आपण मित्रांनो असं म्हणू शकतो की ह्या 2%मुळे रेट 2% आणि ह्या 2%मुळे टाईम 10 वर्ष आणि व्याज किती मिळते? एसआय किती मिळते? तर 1,500 रुपये मिळते. किती? 1,500 रुपये मिळते. ठीक आहे, मग 1,500 रुपये मिळते मित्रांनो, तुम्हाला 1,500 रुपये मिळते. मग आता बघा, आपल्याला ती मुद्दल काढायची आहे. आपल्याकडे रेट आहे, टाईम आहे आणि व्याज पण आहे. मग आपलं सूत्र आहे SI = P × R × P/100. ठीक आहे, मग याच्यामध्ये येऊ शकतात वाली किती आहे तुमचा? 1,500 रुपये व्याज झालेला आहे आणि प्रिन्सिपल काढायचे आहे आणि रेट किती आहे? 2%, टाईम 10 वर्ष भागिले 100. ठीक आहे, 0 कॅन्सल. ठीक आहे, 0 5 25. ठीक आहे, आता P वर काय होणार? P आणि खाली इकडे हा इकडे म्हणजे 1,500 गुणिला 5 बरोबर काय? तर प्रिन्सिपल. 1,500 गुणिला 5 बरोबर तर प्रिन्सिपल. आता 15 सांगू 0 लावा. 15 सांगू 2 0 लावा, बरोबर तुमचं काही प्रिन्सिपल आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते मूळ रक्कम काय असेल? तर 7,500 रुपये असेल. किती? 7,500 रुपये असेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, हा प्रश्न आपल्याला होमवर्कमध्ये दिलेला होता. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला त्याचा उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा भाग विद्यार्थी मित्रांनो, हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेला होता. ठीक आहे, हा पण प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेला होता. काय प्रश्न आहे? तर प्रश्न असा आहे, एक नळ एक टाकी 10 तासात भरते, दुसरा नळ 30 टाकी 12 तासामध्ये भरते.
दुसरा नळ 2 तास, ठीक आहे 12 तास भरते, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळामध्ये भरेल, ठीक आहे हा प्रश्न आहे. तर बघा आता काय करायचं आपल्याला, तर काय म्हणताय आपण त्यांची आधी इफिशियन्सी काढून घेऊ, कार्यक्षमता काढू, ठीक आहे. तर 12 आपण त्यांचं एलसीएम काढू, ठीक आहे किती होईल एलसीएम, तर एलसीएम 60 होईल, ठीक आहे म्हणजे साइन आहे 60 आणि 12 म्हणजे 60. आपण म्हणू शकतो पहिल्या नळाची कार्यक्षमता किती आहे, तर 600 आहे, दुसऱ्या नळाची कार्यक्षमता किती आहे, 500 आहे, ठीक आहे. आता असं म्हटलं आपल्याला की दुसरा नळ कोणता, दुसरा नळ 2 तास चालू ठेवला, म्हणजे फक्त दुसरा नळ 2 तास चालू ठेवला आणि दुसऱ्या नळाची कार्यक्षमता काय आहे 500, मग 2 तास 5च्या इफिशियन्सीने 2 तास जर चालू ठेवला तर आपण म्हणू शकतो की किती त्या नळाने किती टाकी भरलेली आहे, तर 10 युनिट टाकी भरली आहे. आपली टोटल युनिट किती आहे टाकीची कॅपॅसिटी आहे किती 6, ठीक आहे. मग त्या नळाने किती भरला, आपण दुसऱ्या नळाने 10 भरला, आपण एवढा मायनस करून घेऊ. आता उर्वरित टाकी भरायची राहिली तर 50 युनिट भरायची राहिली, किती 50 युनिट भरायची राहिली. आणि आता दुसरा नळ बंद केला म्हणजे चालू कोणता आहे, तर फक्त पहिला नळ आहे आणि पहिल्या नळाची कार्यक्षमता किती आहे 6ची. मग पहिल्या नळाची कार्यक्षमता आहे पहिला नळ बरोबर भरायची किती आहे टाकी 50 युनिट आणि त्याची कार्यक्षमता किती आहे 6ची, तर भागीला 6 करा बरोबर आहे. मग 6 sin 8 48 sin 8 48 किती उरले, तर 2/6 2/6, ठीक आहे. तर त्याला पुन्हा बघू शकता तुम्ही, चला 8 1/6 1/3 तास, तर 8 1/3 तास, 8 1/3 तास कोणता आहे ऑप्शन नंबर, ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असे आपल्याला 3 प्रश्न होमवर्कमध्ये दिलेले होते आणि 3 प्रश्नाचे आपण उत्तरे काढून तुम्हाला सांगितले, ठीक आहे. चला त्यानंतर आपण या व्हिडिओच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू, ठीक आहे. चला तर या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, तुम्हाला संधी मिळणार आहे, चला तर तुम्हाला टाइम देऊ आपण नेहमीप्रमाणे, तुम्हाला टाइम मिळणार आहे, ठीक आहे. चला तर 40 सेकंद, ठीक आहे 40 सेकंदचा टाइम आहे, तुम्हाला 40 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. टाइम स्टार्ट झालेला आहे, टाइम स्टार्ट. ओके टाइम संपलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो काय होता प्रश्न असा होता की तासी 72 किलोमीटर वेगाने, तासी 72 किलोमीटर वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागतात, तर त्या रेल्वेची लांबी किती, ठीक आहे असा प्रश्न आहे. तर सूत्र आहे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ओके चला डिस्टन्स नेहमी प्लस होते, पण डिस्टन्स दिला नाही, खांबाचा डिस्टन्स 0 असते, ठीक आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. मग बघा स्पीड किती आहे, तर 72 किती आहे 72, किती आहे 72 किलोमीटर 72 किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे स्पीड. आणि टाइम किती दिलेला आहे, तर टाइम दिलेला आहे आपल्याला, टाइम दिलेला आहे 25 सेकंद आणि आपल्याला काय करायचं आहे, तर त्या रेल्वेचा डिस्टन्स काढायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे माहित आहे की डिस्टन्स असो टाइम असो किंवा स्पीड असो युनिट समान असायला पाहिजे, युनिट काय असायला पाहिजे समान असायला पाहिजे. म्हणजेच बघा जर तुमचा डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल तर स्पीड कशामध्ये असायला पाहिजे मित्रांनो, स्पीड असायला पाहिजे किलोमीटर तासमध्ये असायला पाहिजे, किलोमीटर तासमध्ये असायला पाहिजे. आणि तुमचा टाइम किती असायला पाहिजे, तर टाइम कशामध्ये असायला पाहिजे, तर टाइम असायला पाहिजे हा तासामध्ये असायला पाहिजे, हॉर्समध्ये असायला पाहिजे, ठीक आहे बरोबर. त्याच्यानंतर जर तुमचा डिस्टन्स हा मीटर सेकंदमध्ये असेल, कशामध्ये असेल मीटरमध्ये असेल, तर स्पीड कशामध्ये असायला पाहिजे, तर स्पीड असायला पाहिजे मीटर सेकंदमध्ये असायला पाहिजे आणि टाइम कशामध्ये असायला पाहिजे सेकंदमध्ये असायला पाहिजे. जर युनिट समान नसतील तर आपल्याला काय करावं लागते, तर 5/11 आणि 18/5 करावं लागते. म्हणजे तुम्हाला किलोमीटर स्पीड किलोमीटरमध्ये दिली आहे, मीटर सेकंदमध्ये करायचे आहे, तर काय करतो आपण 5×18 करतो. आणि जर मीटर सेकंदमध्ये दिले आहे आणि किलोमीटरमध्ये करायचं आहे तर आपण काय करतो, तर 18×5 करतो, ठीक आहे. मग आता आपल्याला इथं सेकंदमध्ये टाइम दिलेला आहे आणि स्पीड कशामध्ये दिलेली आहे आपल्याला किलोमीटरमध्ये दिले आहे, तर आपण याला काय करणार, तर मीटर सेकंदमध्ये कन्वर्ट करणार म्हणजे आपण काय करणार, तर 5/18 करणार, तर तुम्ही 5/18 करा 5/18 करा तर होऊन जाईल, ठीक आहे. चला तर 18×18 18×72, ठीक आहे. खाली होणार 25 to 100 100 × 5 म्हणजे 500 बरोबर. डिस्टन्स किती आला, तर 500 मीटर आहे, ठीक आहे 500 मीटर. तर ऑप्शन कोणता आहे 500 मीटर, ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर काढलेलं आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे, टाइम न घालवता चला फास्ट पास करूया. त्यानंतरचा प्रश्न आहे आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे मित्रांनो. बघा 40 सेकंदामध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे.
चलो टाइम संपलेला आहे बघा, टाइम संपलेला आहे क्लिअर. ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की 9,47,685 9,47,685 यामध्ये 7 व 8 या स्थानिक किमतीची बेरीज किती. ठीक आहे. तर स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानाची किंमत. तर बघा इथं काय आहे, तर 9,47,685. ठीक आहे. याच्यामध्ये बघा काय, तर आपल्याला म्हणजे की 7 ची स्थानिक किंमत आणि 8 ची स्थानिक किंमत यांची बेरीज करायची आहे. तर स्थानिक किंमत करायची तर काय करणार मित्रांनो, 7च्या नंतर जेवढे अंक आहेत तेवढे शून्य लिहा, म्हणजे 7 ची स्थानिक किंमत झाली तर 7,000 झाली. आणि त्याच्यानंतर प्लस 8च्या समोर किती अंक आहेत, तर एक अंक आहे, शून्य लिहा आणि यांची बेरीज करा, म्हणजे 7,080 यांची बेरीज होईल. स्थानिक किमतीची बेरीज होती 7,080. ऑप्शन नंबर किती, 1. ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर. त्यानंतरचा सोपा प्रश्न होता, त्यानंतरचा प्रश्न हा आहे. चला टाइम स्टार्ट झालेला आहे तुमचा. चला घंटी वाजली, टाइम संपलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. हा काय प्रश्न आहे, असा प्रश्न आहे की 13 मजूर 8 दिवसामध्ये 1300 खेळणी तयार करतात, तर 8 मजूर 5 दिवसामध्ये किती खेळणी तयार करतील. ठीक आहे. 13 मजूर 8 दिवसामध्ये 1300 खेळणी तयार करतात, तर 8 मजूर 5 दिवसामध्ये किती खेळणी तयार करतील. हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर कळवणं बघा काय करायचं आहे, तर तुम्हाला माहिती असेल M1 D1 भागिला W1 बरोबर M2 D2 भागिला W2 या सूत्राच्या सहाय्याने आपण याचा आन्सर काढू शकतो. मग M1 किती, तर पहिले व्यक्ती किती होते 13, D1 किती, तर पहिले दिवस किती लागले 8, आणि किती काम केला, तर 1300 खेळणी बनवणार. बरोबर का. ओके. त्यानंतर पहा दुसऱ्या वेळेस काय आहे, तर M2 किती, म्हणजे नंतरचे माणसं किती, नंतरचे माणसं आहे 8 माणसं, आणि किती दिवस, तर 5 दिवसामध्ये किती खेळणी बनवतात, म्हणजे वर किती करतील, काम किती करतील, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, W2 काढायचं आहे. काढायचं आहे W2 काढायचं आहे. ठीक आहे. चला आता W2 काढायचं आहे आपल्याला. मग आपण काय करणार, तर पहा हे भाग करायचं आहे. चला मग काय होईल, 8 गुणिला 5 गुणिला 1300 भागीला काय होईल, तर भागीला 13 गुणिला 8 होईल बरोबर W2 गुणिला. ठीक आहे. चला कापी करू. 8 कॅन्सल झालेले आहे, 13 1 13. ठीक आहे. कॅन्सल काही सोडलं नाही तर 500 उरले. किती उरले, तर 500 उरले बरोबर. W2 किती झाला 500, म्हणजे 8 मजूर 5 दिवसामध्ये किती बनवतील, तर 500 खेळणी बनवतील. तर ऑप्शन नंबर किती आहे, 4 आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. त्यानंतरचा पहा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे टाइम स्टार्ट. चलो टाइम स्टार्ट. टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूया प्रश्न असा आहे की सायकलच्या चाकाची त्रिज्या किती आहे. सायकलच्या चाकाची त्रिज्या आपल्याला दिली आहे 35 सेंटीमीटर आहे, आणि चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल, म्हणजे चाकाच्या 200 फेऱ्यामध्ये चाक किती अंतर जाईल, या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे बघा. ठीक आहे. चला 1 मिनिट. ठीक आहे. चाकाच्या 200 फेऱ्यामध्ये चाक किती अंतर जाईल. ठीक आहे. चला हा प्रश्न आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काढायचं आपल्याला. सूत्र पाठ असणे आवश्यक आहे. सूत्र असं आहे की डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर 2 पाया गुणिला चक्कर असं सूत्र आहे. ठीक आहे. चला मग आपल्याला काय डिस्टन्स काढायचं, अंतर काढायचं आहे. मग 2 पायची वेळ किती आहे, 22 बाय किती 7, पायची वेळ आहे 22 बाय 7. 1 मिनिट 22 बाय किती आहे, 22 बाय 7 आहे. आणि आर त्रिज्या किती आहे तुम्हाला 35 सेंटीमीटर. किती आहे 35 सेंटीमीटर. आणि किती चक्करमध्ये म्हणताय, किती फेऱ्यामध्ये, तर 200. किती 200 फेऱ्यामध्ये तुमचा किती डिस्टन्स जाईल तुम्हाला काय म्हणतात. काटपीट करा, तुमचा आपला आन्सर निघून जाईल. काटपीट करू. 7 1 7 7 5 35. खाली काही सोडलं नाही, सगळ्यांचा गुणाकार करा. ठीक आहे. तर बघा
ठीक आहे. चला तर 22 दुणे 44, 44 पाचा 520, 520 म्हणजे 220, 220 गुणिला किती तर 200. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 22 गुणिला किती 44, 22 गुणिला 44 आणि 3 शून्य लावून घ्या, 3 शून्य लावून घ्या. ठीक आहे. याचा अर्थ त्या तेवढ्या 200 फेऱ्यामध्ये एवढ्या लांबीचा 35 सेंटीमीटरची त्रिज्या असलेला चाक किती जाईल तर 44,000 सेंटीमीटर जाईल, सेंटीमीटर जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऑप्शन मध्ये काय दिलं, आपल्याला ऑप्शन मध्ये मीटर मध्ये दिलाय. मग सेंटीमीटरचा मीटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे आपल्याला कितीने भागावं लागेल तर 100 भागावं लागेल. म्हणजे 0 0 0 0 कॅन्सल. तर किती मीटर तर 440 मीटर. किती 440 मीटर तो अंतर जाईल. 440 मीटर. ऑप्शन नंबर होत आहे तर ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न करायचे आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही जर आतापासून थोड्याशा टफ क्वेश्चनची प्रॅक्टिस करत राहिल्या तर वेळेवर तुम्हाला पेपर धोका देणार नाही. अन्यथा तुमचा डोंगा डुबल्याशिवाय राहणार नाही, टायटॅनिक सारखा. ठीक आहे. चलो, डोंगा डुबायचा असेल तर सोपे क्वेश्चन करण्याची प्रॅक्टिस करा. आणि नसेल डुबायचा, वर्दी मिळवायची असेल तर अशा टाईपचे क्वालिटी क्वेश्चन करा आणि आमच्यासोबत जुळून राहा. चला ठीक आहे. नंतरचा प्रश्न. चला टाइम संपलेला आहे. क्वेश्चनचा आन्सर काढू. सांग काय आहे प्रश्न बघा. विद्यार्थी मित्रांनो, एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो. 10% किंमत वाढवून 10% सूट देतो. तरी त्याला व्यवहारात व्यवहारात किती टक्के नफा किंवा तोटा होईल. नफा किंवा तोटा होईल. ठीक आहे. तर बघा 10% सूट दिली. मग 10%, 10% सूट म्हणजे 1/10. ठीक आहे. पुन्हा 10% म्हणजे 1/10. ठीक आहे. आता पहिल्या वेळेस काय केलं ना, पहिल्या वेळेस 10% सूट दिली म्हणजे आपण म्हणू शकतो किंमत 10 होती. किंमत 10 होती आणि 1 रुपयाने किती वाढवली. म्हणजे किंमत 10 होती त्याने किती करून ठेवली बेटा 1 करून ठेवली. किती 1 वाढवून ठेवली. नंतर काय म्हणते की 10% सूट दिली म्हणजे 10 रुपयाची वस्तू होती 9 रुपयाला विकली. अशा प्रकारे करायचं आहे. किती तर 100. ही किती तर 99. मला सांगा त्याची वस्तू 100 रुपयाची होती त्याने किती रुपयाला विकली 99 रुपयाला विकली. किती रुपये 1 रुपये. तोटा की नफा कमी लागली म्हणजे तोटा. किती तोटा. ठीक आहे. 1 तोटा झाला. मग आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचा आहे. मग 100वर किती तोटा झाला तर 100वर 1 तोटा झाला म्हणजे किती पर्सेंट तर 100 कॅन्सल. 1% तोटा. 1% तोटा. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर काय आहे ऑप्शन नंबर 3 1% तोटा झालेला आहे. ठीक आहे. चला तर नंतरचा प्रश्न काय आहे. टाइम घालवता. टाइम सुरू झालेला आहे तुमचा स्टार्ट. चला काढा. 40 सेकंदमध्ये काढायचं आहे. 40 सेकंदमध्ये प्रश्न करण्याची तुम्हाला सवय ठेवावी लागेल. ठीक आहे. कारण आपल्याला 1.5 तासामध्ये गेम करायचा आहे पोलीस भरतीचा. ठीक आहे. चला चला टाइम संपलेला आहे. तर बघा छापील किमतीवर 15% सूट देऊ नये. दुकानदार मोबाईलचा संच 10,200 रुपयाला विकला तर त्या मोबाईल संचाची छापील किंमत किती पर्सेंट सूट दिला 15%. किती पर्सेंट 15% सूट दिला. किती पर्सेंट 15% सूट दिला म्हणजे आपण म्हणू शकतो 15% म्हणजे 3/20. जर 15% आपण टॅक्समध्ये कन्वर्ट केलं तर किती 3/20. ओके 3/20. मग आता काय म्हटलेलं आहे की 15% सूट देऊन एप्रिलला विकला म्हणजे आपण म्हणू शकतो 15% सूट दिला म्हणजे ते 20ची होती 3 सूट दिला म्हणजे 17ला विकली का हो बरोबर 17ला विकली. मग 17ला विकली तेव्हा किती रुपयाला विकली तर 10,200ला म्हणजे 17 रेशो म्हणजे 10,200. 17 रेशो म्हणजे 10,200. आपली छापील किंमत करायची आहे म्हणजे किती तर 20 रेशो म्हणजे किती किंवा गुणाकार करा प्रश्नाचं उत्तर मिळेल. ठीक आहे. 10,200 गुणिला 20/17. ठीक आहे. चला 17चा फळायला पाहिजे. 17 × 102 आणि 600 गुणिला 20 म्हणजे किती तर 600 गुणिला 20 म्हणजे मित्रांनो 1200 रुपये होणार नाही 12,000. 600 गुणिला 20 म्हणजे 12,000. तर त्या मोबाईलच्या संचाची छापील किंमत किती होती तर 12,000 रुपये होती. पटकन प्रश्नाचा झटपट. ठीक आहे. तुम्हाला झटपट प्रश्नाचं उत्तर काढणे शिकायला पाहिजे. चला त्याच्यानंतर बघा झटपट काढा 40 सेकंद.
चला प्रश्नाचा आन्सर बघा. टाइम संपलेला आहे, टाइम संपलेला आहे. चला 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 ओके. हां तर बघा काय आहे, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये या मूल्याच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास 735 रुपये हे मिळते. ठीक आहे, नोटा जमा करायच्या 5च्या 10च्या 20च्या. तर किती नोटा असायला पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पाहिजे, बरोबर ना. व्यावहारिक ज्ञान पाहिजे, व्यावहारिक आहे मग व्यावहारिक ज्ञान. ठीक आहे, चला मग व्यावहारिक ज्ञानाचा आपण क्वेश्चन सोडू. बघा काय आहे, 5, 10 आणि 20च्या किती नोटा असायला पाहिजे. मी म्हणतो 5च्या, म्हणजे 5 रुपयाच्या नोटा किती, तर 5 गुणिला के, ठीक आहे, प्लस 10 गुणिला के प्लस 20 गुणिला के बरोबर किती व्हायला पाहिजे, तर 735 व्हायला पाहिजे, बरोबर का. हे म्हणजे 10च्या किती नोटा, 5च्या किती नोटा, 10च्या किती नोटा, 20च्या किती नोटा, अशा सर्व नोटा मिळून किती व्हायला पाहिजे, तर 735 रुपये व्हायला पाहिजे. मग बघा आपण म्हणू शकतो किती, तर किती 5K प्लस 10K प्लस 20K बरोबर किती, तर 735 बरोबर आहे. मग 10 20 20 35K बरोबर किती आला, तर 35K बरोबर 735. मग आपण भाग देऊ मित्रांनो, चला भाग देऊ. के बरोबर 735 भागिला 35. चला भाग देऊ. 35 एक 35, 35 गुणे 70 किती उरले, तर 3 उरले, वरचे 5 आले, 35 एक 35 म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली, तर 21 आली. के ची व्हॅल्यू 21 आली, म्हणजे आपण प्रत्येक येतात के कशासाठी वापरला आहे, तर किती नोटासाठी के वापरलेला आहे, किती नोटासाठी के वापरला आहे. आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे की समान किती नोटा एकत्र केल्या असतात, किती नोटा, 21 नोटा, किती 21 नोटा, किती, तर 21 नोटा. या प्रश्नाचं उत्तर काय असेल, 21. चला नंतरचा प्रश्न टाइम न घालवता नंतरचा प्रश्न चला 40 सेकंद मध्ये सोडवायचा आपल्याला. किती सेकंद मध्ये, 40 सेकंद मध्ये. चला चला टाइम संपलेला आहे, ठीक आहे. बघा काय आहे प्रश्न असा आहे, एका 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती. ठीक आहे, नवीन घनाची बाजू किती काढायचं आपल्याला. ठीक आहे, आता बघा काय करायचं, घनाचा जर आपल्याला घनफळ काढायचं आहे तर आपण काय करतो, तर विद्यार्थी मित्रांनो एक क्यूब करतो. मग आपल्याला मोठ्या घनापासून लहान छोटे घन करायचे आहेत. मग आपण काय करणार, मोठ्या घनाच्या घनफळाला लहान घनाच्या घनफळाने भाग देणार. मग एक क्यूब भागिला एक क्यूब बरोबर काय होणार, तर घनाची संख्या होणार, बरोबर आहे, घनाची संख्या बरोबर का. ओके. चला मग मोठ्या घनाची बाजू किती दिली आहे, तर 6. मग आपण म्हणणार 6चा घन भागिला a चा घन बरोबर किती, तर 27 व्हायला पाहिजे. मग बघा काय होईल, तर बघा ठीक आहे. चला मग काय होईल, तर 6चा घन किती, तर 216. 6चा घन किती, तर 216 भागिला किती, तर a क्यूब बरोबर 27. चला इकडे घेतो, मग भाग देऊ आपण 6. तो इकडे 27 भागाकारामध्ये येईल, 27 भागाकारामध्ये आणि 1 क्यूब. ठीक आहे, चला भाग देऊ. किती भाग जाईल, तर किती भाग जाईल, 3 चा जाईल, 3चा 7चा जाईल, 9चा जाईल, 9 दुणे 18 हा जाईल, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 9 दुणे 18 किती उरले, तर किती उरले 3, 36, 9 चौक 36, 3 1 3, 3 8 24. तर बघा 8 बरोबर 1 क्यूब, 8 बरोबर 1 क्यूब. याचा अर्थ की 1 क्यूब म्हणजे हा कोणाचा क्यूब आहे, तर मित्रांनो 2चा क्यूब आहे, म्हणजे a बरोबर किती, तर a बरोबर 2. याचा अर्थ जो लहान घन आहे त्याची बाजू किती असायला पाहिजे, तर 2 सेंटीमीटर असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, 2 सेंटीमीटर असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला ठीक आहे, समजला का, तो समजून घ्या. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 40 सेकंद. चला 40 सेकंदात तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, चला चला बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे,
प्रश्न आहे 42चा स्क्वेअर प्लस 7चा क्यूब प्लस किती तर 13चा स्क्वेअर. ठीक आहे, चला तर 42चा स्क्वेअर करायचं तुम्हाला. 42चा स्क्वेअर प्लस 7चा क्यूब प्लस 13चा. ठीक आहे, चला आता तुम्हाला 42चा स्क्वेअर करायचा आहे. कसा करायचा बघा. तर 1 ते 100 पर्यंत स्क्वेअर करण्यासाठी एकच ट्रिक. कशी बघा, काय करायचं आहे 42चा स्क्वेअर करायचा. काय करायचं मित्रांनो, 4चा स्क्वेअर लिहून घ्या 16, 2चा स्क्वेअर किती 0, 4. त्यानंतर काय करायचं आहे, या दोघाचा गुणाकार करा, म्हणजे दुसऱ्या साईडला करायचा आहे 4 गुणिले 2 करायचा आहे आणि त्याला डबल करायचा आहे. त्याला डबल करायचं आहे, म्हणजे 4 गुणिले 8, 8 गुणिले 16 आणि त्याच्यासमोर एक एक्स्ट्राचा आपल्या मताने 0 लावायचा आहे. नंतर दोघांची बेरीज करून घ्या, म्हणजे 16 4 आणि 160 म्हणजे किती 4 6 5 म्हणजे 1564 किती होईल तर नाही 1764 किती. ठीक आहे, 1764 म्हणजे 42 किती आला तर 1764 प्लस 7चा क्यूब किती तर 7चा क्यूब आहे 343 प्लस किती 13चा स्क्वेअर किती तर एवढा. ठीक आहे, त्याचं बेरीज करून घेऊ. ठीक आहे, 9 3 12 12 4 1606 हाचा 1 6 1 7 7 4 11 11 11 आणि 6 17 1707 17 हाचा आला 1 2 1 2 3 5 7 1202 हाचा 1 22 76. ओके आलेला आहे 22 76 4. ठीक आहे, किती तर 22 76 म्हणजे किती तर 22 76 ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. चला त्याच्यानंतर आहे हा प्रश्न सोडवा. चला 40 सेकंदमध्ये सोडवायचा. किती सेकंदमध्ये 40 सेकंदमध्ये सोडवायचा आहे. तुमचा टाइम संपत आहे. चला टाइम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका रांगात पहिल्या रांगेत किती 24 झाड आहे, दुसऱ्या रांगेमध्ये किती 27 झाड आहे, तिसऱ्या रांगेमध्ये 30 झाड आहे. तर अशा प्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडाची संख्या किती. असं एकूण झाडे किती झाडे असतील. ठीक आहे, असा प्रश्न करा. असं काय करायचं तर असं एक सूत्र आहे की n बरोबर a प्लस n मायनस 1 गुणिला d. तर बघा n म्हणजे शेवटच्या लाईनमध्ये असलेले झाड, n म्हणजे अंतिम रांगेमध्ये असलेले झाड, a म्हणजे पहिल्या रांगेत असलेले झाडे, पहिल्या रांगेतील झाडे. ठीक आहे, आणि n म्हणजे एकूण रांगा म्हणजे शेवटची रांग. ठीक आहे, किती रांगा आहेत ते आणि शेवटची रांग. आणि डी म्हणजे प्रत्येक रांगेतील झाडाचा अंतर म्हणजे अंतर. ठीक आहे, तर अशा प्रकारे या सूत्राचा प्रत्येक गोष्टीचे आपण काय महत्व आहे ते सांगितलं. आता आपल्याला काय म्हटलंय की सर्वात आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात आपल्याला एकूण पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेमध्ये काय असतील झाडे ते काढून. ठीक आहे, मग आपल्याला शेवटच्या रांगेतील झाडे काढायचे आहेत. मग पहिल्या रांगेमध्ये किती आहेत मित्रांनो तर 24 प्लस n म्हणजे काय म्हटलं तर किती रांगा आहेत तर 30 मायनस 1. आणि प्रत्येक रांगेतील झाडामध्ये फरक किती आहे तर 24, त्यानंतर किती झाले 27 म्हणजे 3, त्यानंतर किती 30 म्हणजे 3, डिस्टन्स किती आहे तर 3 आहे. ठीक आहे, काढू. आता 24 प्लस किती 29 गुणिला 3. ठीक आहे, मग किती निघेल तर 24 प्लस किती तर 9 ते 27 7 5 2 3 दुणे 6 3 दुणे 6 2 8. ठीक आहे, म्हणजे शेवटच्या रांगेमधील झाडे किती असतात तर 7 11 करतात 111 झाडे. ठीक आहे, शेवटच्या रांगेमध्ये दिसणार तर 111 झाडे. मग आपल्याला प्रश्न असा असता की तिसऱ्या रांगेमध्ये किती झाड असतील तर 111. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं एकूण झाडे किती तर एकूण झाडे किती काढायचे असेल तर फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर भागीला 2 गुणिला टोटल नंबर. ठीक आहे, अशा प्रकारे या सूत्रासाठी तुम्ही हा आन्सर काढू शकता. मग फर्स्ट नंबर किती आहे तर 24 आहे, लास्ट नंबर किती आहे तर 111 आहे आणि भागीला 2 आणि एकूण रांगा किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो 30 आहे. किती आहे 30. चला काटली करू 30 15. ठीक आहे, किती 15 किती तर 24 आणि 11 किती 111 म्हणजे 135 गुणिला किती तर 15 तर 15. ठीक आहे, चला गुणाकार करा 135 गुणिला 15. चला 15 75 5 5 7. ठीक आहे, 15 3 45 आणि 7 82 2 हाचे 5. ठीक आहे, 15 1 15 5 20 म्हणजे किती तर किती 2025 किती तर त्या रांगेमध्ये 2025 ऑप्शन आहे का ऑप्शन आहे 2025 किती तर 2025. ठीक आहे, किती 2025. ठीक आहे, चला तर त्या रांगेमध्ये
असलेले झालं किती, तर 2025 किती, ठीक आहे 2025 राईट, ठीक आहे. चल, तर अशा प्रकारे आपण ह्याही प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्यानंतरचा हा प्रश्न, ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, हा प्रश्न आहे. चला, टाईम सुरू झालेला आहे तुमचा. टाईम 40 सेकंदमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके. टाइम संपलेला आहे. बघा काय आहे प्रश्न. प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका वर्तुळाकार एका अरे कोणाकडे चालला आहे, इकडे 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 इकडे, हा कुठं पळून राहिला, काय पळतेस, बघा बघा बघा, घाबरू नको इकडे इकडे इकडे, बघा बघा विद्यार्थी मित्रांनो काय की एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या किती आहे, तर 56 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. म्हणजे एका बागेला वर्तुळाकार आहे, एक वर्तुळाकार बाग आहे आणि त्या बागेला पूर्ण कुंपण घालण्यासाठी प्रति 40 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल असा माहिती आहे. मग आपल्याला प्रश्न असा म्हणलाय, म्हणजे याचा अर्थ आपण जर वर्तुळ काढला, वर्तुळाकार बाग, अरे वा वर्तुळ, हा रेडीमेड वर्तुळ, आपल्याला काय रेडीमेड, ठीक आहे, सब रेडीमेड का जमाना आहे. हा बाग आहे. आता बागेला कुंपण करायचं आहे, काय करायचं आहे, बागेला कुंपण करायचं आहे. म्हणजे हा जो भाग आहे, हा गोल, त्याला कुंपण करायचं आहे ना. म्हणजे आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, बागेला कुंपण करायचं आहे म्हणजे आपल्याला वर्तुळाच्या परिघ माहित असणे आवश्यक आहे. परिघ माहित असल्याशिवाय आपण कुंपण किती करायचं ते माहित होणार नाही. मग आपल्याला काय काढावं लागेल, तर परिघ काढावं लागेल. मग परिघाचा फॉर्म्युला काय आहे, तर परिघाचा फॉर्म्युला आहे परिघ बरोबर 2πr, ठीक आहे. चला मग काढून घेऊ. 2 पायची व्हॅल्यू किती आहे, 22/7 आणि त्रिज्या किती आहे, तर त्रिज्या आहे किती, 56, ठीक आहे. काटपीट करू, 7 1 7, 7 8 56, 7 8 56, ठीक आहे. 22 जुने 44, 22 जुने 44, 44 गुणला 8 करायचा आहे, माइंड मध्ये करता येईल, ठीक आहे. बरोबर आहे. 44 गुणला 8, 832 352, बरोबर आहे. 832 म्हणजे 352. याचा अर्थ त्या बागेचा जो कुंपण आहे तो किती मीटर असेल, तर तो 352 मीटर असेल. काय असेल, 352 मीटर असेल, ठीक आहे. मग 352 मीटर एकूण कुंपणाची लांबी आहे आणि आपल्याला प्रति मीटर किती रुपये लागतात, 40 रुपये लागतात. तर मग 352 ला किती लागतात, 11 40 0 4 2 8 4 25 0 8 2 4 3 12 2 14,080 रुपये. 14,000, अरे काय चुकलं का, काय चुकलं मित्रांनो, 40 रुपये 4 पदरी, काय म्हटलंय 4 पदरी. म्हणजे हा एका पदराची किंमत आहे, हे एका पदराची किंमत आहे, म्हणजे एका पदराची किंमत आहे. आपल्याला 4 पदरी म्हटलं आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, 4 पदरी म्हटलं आहे किती, 4 पदरी. मग 4 पदरी म्हटल्यावर त्याचा हा एका पदराची किंमत झालेली आहे, एका पदराची किंमत झाली, ठीक आहे. एका पदराची किंमत झाली, ठीक आहे. तर 4 पदरी म्हटलं आपण काय करणार, 14 0 गुणिला किती, तर 4 पदरी, ठीक आहे. 4 0 0 4 7 28 1456 म्हणजे किती, तर 56,280 रुपये लागतील. एका पदराला 14,880 रुपये, तर 4 पदराला किती लागतील, तर 56,200. ऑप्शन मध्ये आहे का 56,280, 56,200, अरे 832. काय होऊन राहिलं, गडबड नाही रे बाबांनो, गडबड नाही. अतिघाई मसनात नाही. 0 832 32 आणि 8 814 56 320 आहे का, आहे. गडबड नाही. अतिघाई मसनात नाही, घाई करू नका, ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे, चला नंतरचा प्रश्न आहे,
चला प्रश्नाचं उत्तर काढूया. काय आहे तर अंडर रूट मध्ये किती आहे तर अंडर रूट 625 मायनस अंडर रूट 196. चला काय आहे तर हा कोणाचा स्क्वेअर आहे तर हा 25चा स्क्वेअर आहे आणि मायनस हा कितीचा आहे तर हा 14चा स्क्वेअर आहे. म्हणजे उत्तर काय येणार तर 11 येणार. ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर 4. एवढा सोपा प्रश्न होता. चला नंतरचा प्रश्न जास्त वेळ घालवायचा नाही. चला त्यानंतरचा प्रश्न आहे टाइम स्टार्ट झालेला आहे 40 सेकंद. चला टाइम संपलेला आहे. तुमचा टाइम संपला. बघा काय आहे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. ए ची कार्यक्षमता बी च्या कार्यक्षमतेच्या दुप्पट आहे. पेक्षा किती दुप्पट आहे. जर दोघे मिळून एक काम 14 दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा 3 दिवसांमध्ये पूर्ण करेल असं म्हणलं. आता बघा ए ची कार्यक्षमता बी च्या कार्यक्षमतेपेक्षा दुप्पट आहे. आपण म्हणू शकतो ए हा 1 च्या स्पीडनं काम करत असेल तर बी 2 च्या करायला पाहिजे का. बरोबर बी 2 च्या स्पीडनं काम करायला पाहिजे. ठीक आहे. मग ए 1 च्या स्पीडनं म्हणजे बी 2 च्या. आता दोघे मिळून म्हणजे कितीच्या स्पीडनं कार्यक्षमता किती होईल 3 ची. आणि दोघे मिळून किती दिवसामध्ये काम करतात म्हणजे तर दोघे मिळून 14 दिवसामध्ये काम करतात. म्हणजे 14 त्रिक 42 काम असायला पाहिजे. बरोबर का नाही. एकूण काम 42. आता आपल्याला म्हटलंय की ए एकटा किती दिवसामध्ये काम करेल. ए एकटा किती दिवसामध्ये काम करेल. मग काम किती आहे 42. काम किती आहे 42. ए ची कार्यक्षमता कितीची आहे 2 ची भागीला 2 म्हणजे 21 दिवसामध्ये करेल. किती दिवसामध्ये 21 दिवस. 21 दिवसामध्ये काम करेल. ऑप्शन नंबर किती तर 3 21 दिवसामध्ये काम करेल एक तास. त्यानंतरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा. टाइम स्टार्ट झालेला आहे 40 सेकंद. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न तर प्रश्न असा आहे 78 ठीक आहे 78 सेंटीमीटर 104 सेंटीमीटर 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागामध्ये कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील. ठीक आहे बघ तर आपल्याला यांच्या समान भागामध्ये कापायचं आहे. तर बघा अशा प्रकारचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर या सर्व संख्यांचा मसावी काढावा लागेल. बरोबर मसावी काढावी लागेल. मग आपण मसावी काढू तर 78 104 त्यानंतर 117 त्यानंतर 100 याचा मसावी जर तुम्ही म्हटलं तर याच्यामध्ये कसं जाऊ तर 13चा पुढे कितीचा 13चा 13 सकम 78 बरोबर आहे. 13 सकम 78 13 8 104 13 9 117 आणि 13 2 13. आता भाग जाणारच नाही. मग मसावी म्हणजे 4 संख्येमध्ये भाग जाणारी संख्या कोणती मोठ्यात मोठी तर 13. मग जास्तीत जास्त समान तुकडे जर करायचे असतील तर आपण 13 सेंटीमीटरचा समान तुकडे करू शकतो. जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा करू शकणार नाही. ठीक आहे. मग 13 सेंटीमीटरचा आपल्याला समान तुकडे करायचे आहेत. मग बघा 13 सेंटीमीटर जर समान तुकडे केला तर 78 सेंटीमीटरचे किती होणार तर 6 तुकडे होणार. त्यानंतर 104 चे किती होणार 8 तुकडे होणार. त्यानंतर 117 चे किती होणार तर 9 तुकडे होणार आणि 169 चे किती होणार तर 13 तुकडे होणार. तर अशा प्रकारे जर आपण चारही त्या लोखंडी तुकडे जरी आपण मोजला तर किती होणार 6 आणि 8 किती 6 आणि 14 14 आणि 9 14 आणि 9 किती तर 14 आणि 9 23 आणि 13 म्हणजे किती तर 36 तुकडे तयार होतील. किती होणार 36 तुकडे तयार होतील. तर विद्यार्थी मित्रांनो 36 तुकडे. ऑप्शन नंबर कोणता आहे तर ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे या प्रश्नाचा आपल्याला तर काढता येईल. ठीक आहे. चला तर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एकदम क्वालिटी क्वेश्चन आहे. ठीक आहे. या प्रश्नांच्या मुळे तुमची खूप काही प्रॅक्टिस होणार आहे. ठीक आहे. चला छान क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन करण्यासाठी खूप मजा येणार आहे. ठीक आहे. चला 40 मिनिटांमध्ये करायचं 40 सेकंदामध्ये करायचं 40 सेकंद.
टाइम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे प्रश्न. प्रश्न असा आहे की 100 मीटर 100 मीटरच्या शर्यतीत ए हे अंतर 36 सेकंदात आणि बी हे अंतर 45 सेकंदामध्ये पूर्ण करतो. या शर्यतीमध्ये ए बीला किती मीटरमध्ये हरवले असं म्हणतात. ए ने बीला किती मीटरमध्ये हरवले. आता बघा आपल्याला काय म्हटलं आहे, ए ने बीला किती मध्ये हरवले. आता 100 मीटरची शर्यत आहे. किती मीटरची आहे. 100 मीटरची शर्यत आहे. ठीक आहे, 100 मीटरची शर्यत आहे. चला ए आणि बी. ए ने किती मिनिटांमध्ये किती सेकंदामध्ये पार केले. 36. ए ने किती सेकंदामध्ये पार केले. 36. आणि बी ने किती मध्ये पार केले तर 45 सेकंदामध्ये. याचा अर्थ कुणाला बीला याच्यापेक्षा किती सेकंद जास्त लागले तर त्याच्यापेक्षा 9 सेकंद जास्त लागले. किती सेकंद. 9 सेकंद जास्त लागले. बरोबर ना. 9 सेकंद जास्त लागले. याचा अर्थ आपण म्हणू शकतो जेव्हा हा पोहोचला तेव्हा हा 36 सेकंदामध्ये किती मागे असेल ते आपल्याला कळायचं आहे. पण आपण म्हणू शकतो की बी हा 45 सेकंदामध्ये 100 मीटर पार करते. किती मीटर पार करते. 100 मीटर पार करते. तर जेव्हा ए हा 36 सेकंदामध्ये पोहोचला होता तेव्हा हा बी 36 जेव्हा सेकंद झाले होते तेव्हा तर किती मीटर असेल. बघा तर आपण किती गुणाकार करू. बघा 100 गुणिले 36 भागिले किती तर 45. चला काटपीट करू. 9 5 9 45 20 5 100 9 1 9 9 36 तर किती 80. किती तर 80. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की ए जेव्हा पूर्ण 100 मीटर कव्हर करते तेव्हा हा बी 80 मीटरच गेला असेल. किती. हा बी जर 45 सेकंदामध्ये पूर्ण 100 मीटर पार करत असेल तर 45 मिनिटांमध्ये पूर्ण 100 मीटर पार करत असेल तर 36 मिनिटांमध्ये किती पार करत तर 80 मीटर. याचा अर्थ ए जेव्हा 100 मीटर पूर्ण पार केला तर हा 20 मीटर होता. म्हणजे किती मीटर मागे होता तर 20 मीटर मागे होता. याचा अर्थ किती मीटरने हरलेला आहे तर बी हा 20 मीटरने हरला. किती मीटरने 20 मीटरने हरलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 20 मीटर. त्यानंतरचा प्रश्न. चला नंतरचा प्रश्न काय आहे तर हा. चला टाइम स्टार्ट झालेला आहे तुमचा. टाइम स्टार्ट. चलो टाइम स्टार्ट. चला त्यानंतर बघा प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. 9 क्रमवार संख्यांची सरासरी 130 आहे. सॉरी 103 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या 2 संख्येची सरासरी किती. ठीक आहे काय. ठीक आहे सरासरी. आता बघा सरासरी म्हणजे काय तर सरासरी म्हणजे मधातील नंबर. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न हा सूत्राच्या सहाय्याने सोडवला पाहिजे जरूर नाही. ठीक आहे. काही क्वेश्चन हे सूत्र न वापरताही कमी वेळामध्ये होऊ शकतात. बघा तर सरासरी म्हणजे काय असते विद्यार्थी मित्रांनो तर सरासरी म्हणजे काय असते तर मधातील संख्या. आता आपल्याला विषम संख्या दिल्या आहेत म्हणजे 9 संख्या असतील तर हा मधातील नंबर असेल. म्हणजे या साईडला 4 विषम संख्या असतील या साईडला 4 विषम संख्या असतील. बरोबर आहे. तर मग हे मधातील संख्या आहे किती 103. मग 103 नंतर 105 येईल. 105 नंतर 107 येईल आणि 107 नंतर 109 येईल. बरोबर का. म्हणजे हा मधातील नंबर आहे सरासरी. याच्या साईडला किती असायला पाहिजे 4 संख्या असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर किती त्याच्यानंतर असायला पाहिजे 111 असायला पाहिजे. 111 असायला पाहिजे. किती बरोबर किती तर 111. ठीक आहे 111. ठीक आहे 4 संख्या लहान विचारला असता तर इकडे किती असतात तर 4 संख्या. आता बरोबर आहे. आता आपल्याला म्हटलं आहे की सर्वात मोठ्या 2 संख्या कोणत्या आहेत तर 109 आणि 100 किती तर 111. मग याची सरासरी म्हटलं आहे मग 109 प्लस 111 भागीला किती 2 संख्या आहेत मग भागीला 2. ठीक आहे 109 आणि 111 200 किती 220 किती 220 भागीला किती 2 220 भागीला 2 मग किती होईल तर 110 यांची 2 संख्या सरासरी भागी 110 होईल. अशा प्रकारे आपण सूत्राचा वापर न करता थोडासा बेसिक जरी आपल्याला थोडीशी बेसिक जरी माहिती असेल तर त्या बेसिक माहितीच्या आधारावर आपण अशा टाईपचे क्वेश्चन करू शकतो. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 40 सेकंदामध्ये आपल्याला करायचं आहे. 40 सेकंदामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचा बँड वाजवायचा आहे. वाजवा. टाइम संपलेला आहे. बघा काय प्रश्न आहे. असा प्रश्न आहे की एका परीक्षेमध्ये 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले म्हणजे पास झाले आणि
45% विद्यार्थी गणितामध्ये पास झाले म्हणजे उत्तीर्ण झाले आणि 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. जर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, पास झालेले असतील, तर त्या परीक्षेत एकूण विद्यार्थी किती? हा प्रश्न उत्तर करायचं आहे. बघा काय करायचं आपल्याला, एक तर उत्तीर्ण पकडा किंवा अनुत्तीर्ण पकडा, दोन मिळून कोणता एकच पकडायचा. ठीक आहे. मग आपण काय करणार, तर आपल्याला काय करायचं, एकूण विद्यार्थी जर आपण म्हटलं की किती, तर 60% उत्तीर्ण झाले म्हणजे आपण म्हणू शकतो की 60% उत्तीर्ण झाले म्हणजे 40% नापास झाले, अनुत्तीर्ण झाले. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. त्यानंतर काय म्हटलंय की गणितामध्ये किती, तर 45% उत्तीर्ण झाले म्हणजे आपण म्हणू शकतो 55% अनुत्तीर्ण झाले, नापास झाले. बरोबर. ओके, नापास झाले. तर त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही विषय मिळून किती झाले, पास झाले, तर किती नापास झाले, तर नापास झाले आपल्याला म्हणजे 95% नापास झाले. बरोबर आहे. पण आपल्याला असं पण दिलं आहे की दोन्ही विषय मिळून 35% नापास झाले. म्हणजे मग आपल्याला ऑलरेडी दोन्ही विषय मिळून किती नापास झाले ते आपल्याला दिलं आहे. मग आपल्याला दोन विषयात एवढे नापास झाले पण 35% दिला, मग आपल्याला काय करायचं, अजून ते मायनस करून घ्या, 35% मायनस करा. याचा अर्थ तर 60% नापास झाले. किती? 60% नापास झाले. बरोबर ना. आपण म्हणू शकतो की दोन्ही विषय मिळून 60% नापास झाले. बरोबर आहे. मग 60% नापास झाले, एकूण विद्यार्थी किती असतात, तर 100% असतात. एकूण विद्यार्थी किती असतात, 100% असतात. त्याच्यापैकी 60% नापास झाले, 60% किती झाले, तर नापास झाले. तर किती पास झाले, तर पास होणाऱ्याची संख्या किती असेल, तर पास होणाऱ्याची संख्या 40% असेल. बरोबर. पास होणाऱ्याची संख्या 40% असेल आणि 40% म्हणजे किती दिलंय, तर 1600. 40% म्हणजे किती दिलंय, तर 40% म्हणजे किती, तर 1600. किती? 1600. आपल्याला विचारलाय एकूण विद्यार्थी किती. मग एकूण विद्यार्थी म्हणजे किती, तर 100% काढायचं आपल्याला. 100% डिवाइड करायचं. 40% म्हणजे 1600, तर 4 × 16 म्हणजे किती पट, तर 40 पट. किती पट? 40 पट. मग 100 चे 40 पट केल्या तर 100 गुणिले 40 गुणिले किती करा, 100 करा. बरोबर. किती, तर 4 च्या समोर 3 शून्य लिहा. 4 च्या समोर 3 शून्य म्हणजे 4000. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. तर त्या परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी किती होते, तर किती होते, 4000 होते. विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय आहे, 4000. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे. चला तुमच्यासाठी 40 सेकंद. टाइम संपलेला आहे. प्रश्नाचं उत्तर बघूया. काय म्हटलंय की एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला 20% कपात केली म्हणजे कमी केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळ किमतीत किती टक्के फरक पडेल. मूळ किमतीत किती टक्के फरक पडेल. काय करायचं, आधी पर्सेंटला फ्रॅक्शन मध्ये करा. 20% म्हणजे 1/5 आणि 10% म्हणजे 1/10. ठीक आहे. चला मग आपल्याला म्हटलंय की आधी काय केलंय, तर आधी मूळ किमतीमधून काय केलंय, 20% म्हणजे 1 म्हणजे 5 किंमत होती, 1 कपात केली म्हणजे 4ला 4च केली. 5 होती 4 केली. त्यानंतर काय केलंय, 10 होती मग वाढवली, म्हटलं 10 वर 1 वाढवला म्हणजे 11 केली. ठीक आहे. मग किती, 50 आणि हे 44. किती, 44. म्हणजे आधी आपण म्हणू शकतो की 50 रेशो किंमत होती, आता किती झाली, 44. म्हणजे कमी का जास्त, तर 6 रेशो कमी झाली. किती रेशो, 6 रेशो कमी झाली. तर किती वर कमी झाली, तर बघा 50 वर 6 कमी झाली. 50 वर 6 कमी झाली आणि पर्सेंट मध्ये काढायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, गुणिले 100 करायचं आहे. 50 गुणिले 100 आणि साइन गुणिले 12 तर किती पर्सेंट, 12%. कमी का जास्त, तर मित्रांनो कमी. ठीक आहे. आपल्याला दोन्ही ऑप्शन दिले आहेत, कमी आणि जास्त. याच्यामध्ये गफलत व्हायला नको, नाहीतर आपण सिली मिस्टेक म्हणून आपली वर्दी आपल्याला मिळणार नाही. ठीक आहे. अशा लहान गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. कमी. ठीक आहे. किती, तर 12% काय झालेली आहे, कमी झालेली आहे. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे. नंतरचा प्रश्न आहे 16. चला त्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे की एका फळ विक्रेत्याने 48 संत्री विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला तर शेकडा नफा किती. हा प्रश्नाचं उत्तर काढायचं. बघा काय म्हणताय, 48 किती, 48 संत्री विकल्यावर किती, तर 8 संत्रीच्या विक्री किमती एवढा काय होते, नफा होते. आपण म्हणू शकतो किती, 48 विकल्यावर म्हणजे 48 विकल्यावर 8चा नफा होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की
40 म्हणजे काय, त्याची खरेदीचे संत्रे आणि त्याच्यावर किती 8 नफा होत आहे, 8 संत्र्याचा नफा होते. म्हणजे आपल्याला जरी त्याचा पर्सेंटेज काढायचा असेल तर काय कराल, तर 40 वर किती नफा झालेला आहे, तर 8 नफा झाला आहे, गुणिले किती करा 100. चला ठीक आहे, 8 1 8 8 5 40 5 1 5 5 24 तर किती पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो 20% नफा होतो. किती पर्सेंट, 20% नफा. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर 20%. किती पर्सेंट, 20%. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न, हा चला 40 सेकंद तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा असा आहे की एक मोटारसायकल 4 तासामध्ये 116 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटारसायकल 7 तासात किती अंतर कापेल. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. आता बघा किती तासामध्ये, तर किती 116 अंतर किती तासामध्ये कापते, म्हणजे 4 तासामध्ये कापते. याचा अर्थ आपल्याला त्याची स्पीड मिळणार, तर बघा 4 गुणे 8 किती उरले 4 गुणे 8 3 उरले ना 4 मग 36. आपण म्हणू शकतो जर त्या मोटारसायकलला 116 किलोमीटर जरी कापायचं असेल 4 तासामध्ये, तर त्याची स्पीड किती असायला पाहिजे, तर त्याची स्पीड किती असायला पाहिजे, तर 29 किलोमीटर प्रति तास असायला पाहिजे. मग त्याच स्पीडने, म्हणजे ह्याच स्पीडने 29 किलोमीटरच्या स्पीडने 7 तासामध्ये किती पार करायला सांगितलं आहे, 7 गुणे 14 9 14. ठीक आहे, 7 9 63 3 8 6 7 गुणे 14 आणि किती, तर 20 किती किलोमीटर, तर 203 किलोमीटर. किती किलोमीटर, 203 किलोमीटर ते 7 तासामध्ये पार करेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर नियमाप्रमाणे आपण तुम्हाला काही क्वेश्चन होमवर्कमध्ये देणार आहोत. तर हा प्रश्न आहे, त्याला तुम्हाला होमवर्कमध्ये करायचं आहे. काय करायचं आहे, होमवर्कमध्ये करायचं आहे आणि या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न एक झालेला आहे होमवर्कमध्ये. त्यानंतरचा प्रश्न तुम्हाला हा पण होमवर्कमध्ये करायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, हा पण तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे आणि हा पण तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 1 हा 2 हा 3 आणि हा 4 असे 4 प्रश्न तुम्हाला 1 2 3 4 असे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये करायचे आणि त्यांचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचे. ठीक आहे, तर आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तुमच्यासोबत जुळून आहोत आणि डेली या व्हिडिओच्या माध्यमातून जो गणिताचा प्रॉब्लेम आहे तो आपण गणिताचा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि 25 पैकी 25 कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा, जेणेकरून काही जे विद्यार्थी आहेत ज्यांना गरज आहे त्या गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ठीक आहे, आणि प्रत्येकाला त्याच्यामध्ये मॅथची जे अडचण आहे ते दूर करण्याचा संधी मिळेल. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारेच आपण नवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेत राहू. ठीक है, तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल से जुड़ रहा, ये जंग आखिरी तक चलेगी, जब तक आपको वर्दी मिलती नहीं. तो आप हमारे चैनल से जुड़े रहें. मिलेंगे अगली वीडियो में. धन्यवाद.